हॅलो सर्वांना, मी श्रुती माझ्या गंमत इन लाईफ या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे. आज मी करत आहे सोया पुलाव. त्यासाठी मी घेतलं आहे साधारण वाटीभर सोया आणि ते सध्या मी सोया सॉस आणि 1-2 मिरच्या स्लिट करून म्हणजे कापून टाकल्यात आतमध्ये. त्याच्यामध्ये 5 मिनटं भिजत ठेवले. आता मी इथे पाणी गरम करते आहे गॅसवर थोडंसं. पाणी गरम झाल्यानंतर मी तेच सोया त्या गरम पाण्यामध्ये टाकणार आहे. ते पण 5 मिनटं टाकून मी परत ते पिळून घेणार आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये आपण म्हणतो की नाही आता पिळल्यावर ते कसं राहणार, तर सोया सॉस आणि मिरचीचं त्याच्यामध्ये राहतं अर्क आणि ते नंतर आपल्याला कळतं खाताना शेवटी. सो इथे मी बासमती तांदूळ घेतलं आहे. 2 कॅप्सिकम घेतल्यात साधारण कापून आणि 1 कांदा घेतला आहे फोडणीसाठी. आणि आता हे सोया सगळे मी पिळून घेतलेत. आता त्या सोयामध्ये मी काल जी मिरचीची ह्याची हिरवी चटणी केली ना, जी पुदिना, कोथिंबीर, लसूण, आलं हे सगळं टाकून जी केली ना चटणी, तीच आहे ती त्याच्यामध्ये टाकले. तुम्हाला रेसिपी हवी असेल तर आधीचाच व्हिडिओ आहे त्या चटणीचा, तो पहा. आता त्याच्यामध्ये मी सगळे मसाले टाकते. लाल तिखट, पुन्हा हळद, मीठ चवीनुसार, असं ते मी सगळं आता एकजीव करून घेते त्याच्यामध्ये. ते सगळे त्याला ते फ्लेवर्स सगळ्याला लागले पाहिजेत त्या सगळ्या सोयाला. आणि त्याच्यामध्ये 3 चमचे दही टाकेन आता मी. हे घरात विरजलेलं दही आहे, ते असंच असतं पातळ. हां, हे साधारण मी दीड पेला घेतले, कारण आम्हा दोघांना खायचे होते. तांदूळ धुवून आता ते मी जरा 10 मिनटं बाजूला ठेवते भिजत. आता मी कढईमध्ये तेल घेतलं आहे, त्याच्यामध्ये हे जे सोया आहेत मॅरिनेट केलेले ते थोडे टॉस करून घेते. टॉस करते मी, फ्राय करत नाही आहे, कारण नंतर ते मला शिजवायचेच आहेत याच्याबरोबर, भाताबरोबर, जेणेकरून भातात पण ते सगळं उतरेल त्याचा तो अर्क जो आपण मॅरिनेट केला आहे तो. सो हे जस्ट 3-4 मिनटं मी परतून घेते तेलामध्ये. आता हे साधारण परतून झालेले आहेत. आता मी ते काढून घेते एका बोलमध्ये परत, कारण आता मला त्याच कढईत तेल घालून फोडणीचं सगळं साहित्य घालून प्रोसेस करायची आहे पुढे रेसिपी. हे असे झालेत टॉस. आता तेल घातलेलं आहे, तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये हा गरम मसाला आहे ना, खडा मसाला, तो घालते. म्हणजे मी घेतल्यात 2 तेजपत्ता, 4 काळी मिऱ्या, 2 लवंगा आणि थोडीशी दालचिनी, असं घेऊन मी ते आता तेलामध्ये परतते. असं त्याच्यामध्ये मी कांदा घेतलेला ना एक, तो टाकलाय. मीडियम साईज कांदा आहे, जस्ट बारीक कापून घेतलाय फक्त. तो पण मी परतून घेईन. असा काहीसा तो परतला गेला आहे. मऊ झालाय चांगला कांदा. आता ही जी शिमला मिरची मी कापून घेतली आहे ना, 2 शिमला मिरच्या उभ्या चिरून घेतल्या, त्या टाकल्या आहेत. मी फारशा भाज्या टाकत नाही आहे, मग ते फ्लेवर्स येत नाहीत सारख्या. त्या भाज्या जास्त आवडत नाहीत मला भातात, पुलावात वगैरे. सो मी फक्त शिमला मिरची टाकली आहे त्याच्यामध्ये.
आणि आपले सोया तर आहेतच. आता मी हा गोडा मसाला घेतलाय साधारण अर्धा चमचा. गरम मसाला घेतलाय, अगदी चिमूटभरच येतो गरम मसाला. कारण सोयामध्ये मगाशी मॅरिनेट करताना सगळे मसाले टाकलेले आहेत. शिवाय ती आपली चटणी पण टाकली आहे, हिरवी चटणी. सो जास्त ओव्हर फ्लेवर नको व्हायला म्हणून जास्त मसाले मी नाही टाकत. आणि मस्त लागतं. नॉर्मल जे असतात ना, नॉर्मल तिखटच खायचं साधारण. त्याने आपल्याला फ्लेवर्स येतात आपण जे काही टाकलंय त्याचं. म्हणजे जे मेन इन्ग्रेडियंट आहेत त्याचे फ्लेवर्स येतात. आता हा बघा, मी अगदी थोडंसंच मसाला टाकलाय, जेवढा दाखवलाय तेवढा नाही टाकलाय. अर्धा पाव चमचाच मसाला टाकलाय. म्हणजे लाल तिखट, मालवणी तिखट. आणि थोडीशी हळद, चिमूटभर. आता हे पण मी परतून घेते. मीठ पण कमी घातलेलं आहे, अर्धा चमचाच घातलं. नंतर आपल्याला लागलं ना, टेस्ट घेतल्यानंतर मग ते चवीनुसार, म्हणून मी म्हणते की चवीनुसार मीठच घाला. आता आपण सोया पण त्याच्यात टाकलेले आहेत. आता जो तांदूळ भिजत घातलाय ना, तो पण याच्याबरोबरच टाकायचा आहे. सोया परतलेल्या आहेत छान. हे आता तांदूळ घेते मी. तांदूळ पण त्याच्यात टाक. तांदूळ टाकून झालेले आहेत त्याच्यामध्ये. आता याच्यासाठी मी पाणी किती घेणार, तर मी 1.5 पेला तांदूळ घेतले आहेत. सो मी 3 कप पाणी घेणार त्याच्यात आणि शिजवून घेणार. ओके. बरं, चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. ओके. इथे मी पुलाव बरोबर खाण्यासाठी कोशिंबिरीची तयारी करत आहे. त्यासाठी मी एक काकडी घेतली आहे पील करून. आता ती मी मस्तपैकी चिरून घेते. आणि मी ही काल रेसिपी दाखवलेली आहे त्या चटणीची आणि कोशिंबिरीची. ती आता रिपीट झाली कारण हीच रेसिपी करताना मी ते करत होते. आणि हा पुलाव अतिशय चविष्ट आहे खायला. त्याच्यातून आपल्याला भरपूर प्रोटीन्स मिळतात खाण्यासाठी. आपल्या शरीराला लाभ होतो त्या गोष्टी आपण खाव्यात. त्यातल्या त्यात आपल्याला चव पण अतिशय उत्तम मिळते. आणि ती जी चटणी आहे ना, ती मॅजिक करून जाते याच्यामध्ये. आणि ही रेसिपी अतिशय चविष्ट होते, तर नक्की करून बघा. सो आता दही घेतले. आता त्या दह्यामध्ये मी माझी चटणी टाकेन, बहुउपयोगी चटणी आपली. गेलेली आतमध्ये. फार नाही टाकायची, 1 चमचा टाकली तरी खूप आहे, कारण थिक आहे ना ती. इथे पण चवीनुसार आपण मीठ टाकतोय, जे रॉक सॉल्ट आहे ते. कालच सांगितलं मी सलाडला हे खाते रॉक सॉल्ट. सो याच्यामध्ये मी ते ॲड केली आहे, जी मी कापून घेतली आहे ना काकडी, ती ॲड केली. ती अशीच खाण्यापेक्षा म्हटलं याच्यातच टाकून खाऊया. कोशिंबीर पण होईल आणि ते डिप पण होईल आपल्याला त्याच्यामध्ये खायला, मिक्स करून पुलावाबरोबर. सो आता आपला राईस तयार झालेला आहे, दाखवते. अशा रीतीने आपली कोशिंबीर रेडी आहे.
आता ती मी झाकून ठेवते, नंतर खायची आहे ना. आणि हा आपला राईस तयार झालेला आहे पहा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.